काँग्रेस सेवा दलाने राज्यपालांना प्रतिकात्मक मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाठवली आहे। राज्यात अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। असं असताना राज्यात सरकार स्थापन करण्यात भाजप अपयशी ठरली आहे। राष्ट्रपती राजवटीदरम्यान राज्यपालांनी शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंजी आर्थिक मदत म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे। राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, तसंच लवकरात लवकर राज्यात जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांचे सरकार स्थापन करावे। त्यासाठी जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राज्यपाल महोदयांना प्रतिकात्मक प्लास्टिकची मुख्यमंत्र्यांची खुर्ची उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे मार्फत पाठवण्यात आली आहे। बुलढाणा जिल्हा सेवा तालुका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यालयात नायब तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना प्रतिकात्मक मुख्यमंत्र्यांची खुर्ची भेट देण्यात आली। फक्तच खुर्चीसाठी भांडण सुरू आहे। मी मुख्यमंत्री की तू मुख्यमंत्री यामध्ये ते वादामध्ये अडकलेले आहे। भाजपला संपूर्ण जागा मिळालेल्या आहे। खासगीमध्ये सांगताना राज्यपालांना सांगतात की आमचाच मुख्यमंत्री होईल आणि इकडे खासगी सांगतात की आमचाच मुख्यमंत्री होईल। ही दुटप्पी भूमिका भाजपने बंद करून ज्याला सरकार स्थापन करायचं आहे त्यांना सरकार स्थापन करू दिलं पाहिजे असे यावेळी चव्हाण म्हणाले की शेतकरी राजा आर्थिक अडचणीत असताना भाजप केवळ राजकारण करत आहे। त्यांना जर जनतेने कौल दिला आहे तर त्यांनी सत्ता स्थापन करावी, परंतु भाजप इकडे सत्ता स्थापन करण्यास नकार देते तर प्रसार माध्यमांना आम्ही सत्ता स्थापन करू अशी खोटी माहिती देते। भाजप याद्वारे एक प्रकारे जनतेची दिशाभूल करत आहे। यावर राज्यपालांनी त्वरित तोडगा काढावा, अन्यथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवा दल आपल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे। विदर्भ न्यूजसाठी खामगावहून मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।